पेडण्या पयले आमी तूं एक पत्रकार आहा, मागीर किशोर गांवकर पत्रकार आहा, जे सारखे ओपनली येता अगेन्स्ट द गव्हर्मेंट ओपनली येता. कितले पासून इम्पॉर्टंट दिसता जे पत्रकार जेन्ना पळय अशे सारखे ओपनली गव्हर्मेंटाचे अगेन्स्ट येता बिनासतना, कितें फाटीं फुडें पळयनासतना कितले पासून इम्पॉर्टंट दिसता तो दबाव हाडपाक सरकाराचेर. ही लोकशाही आसा, ही लोकशाहीचो आमी चवथो स्तंभ म्हणून पत्रकारिता म्हणटात. जे मनशान कितें दिसता, लोकांचेर अन्याय जाता, तो पत्रकारान सरकारा समोर हाडपाक जाय आनी त्या विशया फाटल्यान लागपाक जाय, पाठपुराव करपाक. ज्या पद्दतीन आमचो किशोर नायक गांवकर लागता, खरें म्हटल्यार ही पत्रकारितेचेर दबाव तंत्राचो वापर व्हड्या प्रमाणात आसा. आमचेरय दबाव आसता, आमी जेन्ना ग्रामीण भागान वावरतात तेन्ना दबाव तंत्र इतले असतात. आमी जर फाटल्यान पळयले टीसीपीचो विशय कितलोसोच गाजतालो, पूण काही हांव म्हणना, काही वर्तमानपत्र, काही मिडिया ताका जाय ती पब्लिसिटी दिना. ताका कारणीभूत कोण आसता? हेच राजकर्ते असतात. म्हणून लोकशाहीचो चवथो स्तंभ खंय तरी दामपाचो प्रयत्न आसता. पूण काही जी पत्रकारिता आसा ती कोणाच्या दबाव तंत्राखाली वापरनात. सोशल माध्यमातून बरी सोशल मिडिया वापर करता आणि काय ते लोकांचे प्रश्न मांडटा, लाईव्ह करता, जसे दिसतात तसे करतात. पण आताची खंय तरी दबाव तंत्राचो वापर राजकर्ते कित्या खातीर हाडटात ते ताका कारण आसता की खंयचेय वर्तमानपत्र म्हणा, खंयची मिडिया तांकां भरपूर जायराती दिले काय त्याच्या अगेन्स्ट कोणूच बरोवंक सोदना. हे माझे तरी प्रामाणिक मत आसा. आतां आमी पळयता जर्नलिझम म्हणटा पळय तेन्ना जर्नलिझम आसता पळय ते थोड्या जाणांक खबर ना. मिडिया पळय ते ओन करता पळय ते कमर्शियल हेका करता, बिझनस म्हणून. आनी मागीर जे पळय प्रामाणीक पत्रकार आसता तांकां मागीर इफेक्ट जाता. तर इंडिपेंडंट जर्नलिझम तुका दिसना गोंयांत आतां हें वाडोवंक जाय म्हणून इंडिपेंडंट जर्नलिझम. आनी हे इंडिपेंडंट जर्नलिझम समज वाडलें जाल्यार मागीर गोंयांत सारकें कितें जाता घडटा तें सगळ्याक पावतलें म्हणून. सध्या वाडल्या मोठ्या प्रमाणात जेन्ना सोशल मिडियाचो वापर वाडला पळय त्या खातीरच जे आपला मिडिया आसा पळय, इलेक्ट्रॉनिक मिडिया म्हणा किंवा प्रिंट मिडिया, तांचेरूय सध्या दबाव तंत्र येता. कित्याक सोशल मिडिया खूब अग्रेसर जाल्ली आसा आनी ऑन द स्पॉट कितें न्यूज घडलेले काडटा न्हू, अशें जावपाकूच जाय आनी वाडपाक जाय. सोशल माध्यमांतसून वाडपाक जाय मोठ्या प्रमाणात.